रिसेंटली इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने एक रॉकेट लॉन्च केला, ज्याची चर्चा सगळीकडे आहे आणि असलीच पाहिजे, कारण जगात फक्त 3 देश आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या मिशन सक्सेसफुल केला आहे. आणि जर भारताचा हा मिशन सक्सेसफुल झाला तर जगात हा माइलस्टोन अचीव करणारा भारत 4था देश बनेल. भारताच्या अंतरिक्ष स्टेशनसाठी हा खूप महत्त्वाचा मिशन आहे. असं समजा की जसा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे किंवा चायनाचं स्पेस स्टेशन आहे, त्याच प्रकारे भारताचासुद्धा स्पेस स्टेशन असणार आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे हा मिशन आहे. या मिशनचं नाव आहे स्पेडिक्स. स्पेडिक्स म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. या मिशन अंतर्गत अशा प्रकारचे 2 लहान सॅटेलाईट पृथ्वीपासून 475 किलोमीटर ऑर्बिटवर स्पेसमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत. लॉन्चसाठी इस्रोने PSLV C60 या रॉकेटचा वापर केलेला आहे. हा रॉकेट सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोट्टावरून लॉन्च करण्यात आलेला आहे. या मिशनच्या मार्फत इस्रो भारताच्या विकसित केलेल्या सॅटेलाईट डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या तंत्रज्ञानाला जगासमोर दाखवणार आहे. इस्रो नेहमी कमी खर्चात अत्यंत प्रभावी टेक्नॉलॉजीचा डेमो जगाला दाखवत असते आणि याचा फायदा अविकसित आणि विकसनशील देश घेत असतात. त्याच्यामुळे हा मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. डॉकिंग आणि अनडॉकिंग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने स्पेसमध्ये 2 किंवा अधिक सॅटेलाईट एकमेकांना जोडण्याची प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया इतकी किचकट आणि महागडी आहे की जगात फक्त 3 देश ती विकसित करू शकले आहेत, ज्यात अमेरिका, रशिया आणि चायना या देशांचं नाव समाविष्ट आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ही प्रक्रिया पार पाडली जाते. यात एक टार्गेट सॅटेलाईट आहे तर दुसरा चेझर सॅटेलाईट. सर्वात पहिले दोन्ही सॅटेलाईट स्पेसमध्ये रॉकेटच्या माध्यमातून सोडले जातात. त्यानंतर दोनही सॅटेलाईट एका विशिष्ट गतीने एका ऑर्बिटमध्ये ठेवले जातात. दोघांमध्ये 20 मीटरपर्यंतचे अंतर ठेवले जाते, ज्या प्रकारे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर या दोन्ही सॅटेलाईटमधील डिस्टन्स हळूहळू कमी केले जाते आणि दोन्ही सॅटेलाईट एकमेकांच्या जवळ पोहोचतात. दोघांमधील अंतर 3 मीटरपेक्षा कमी झाल्यावर दोघांना जोडण्याची प्रक्रिया केली जाते. या सॅटेलाईटच्या जोडण्याच्या प्रक्रियेलाच डॉकिंग असे म्हणतात. या प्रक्रियेला इस्रो पृथ्वीवरून कंट्रोल करते. ही प्रक्रिया इतकी किचकट असते की यात थोडी पण चुकी झाली तर दोनही सॅटेलाईट पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. याचं सोपं उत्तर असं की भारताला जगासमोर एक स्पेस पॉवर म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आहे. येणाऱ्या काळात भारताच्या अंतरिक्षमध्ये स्टेशन बनवण्याचा प्लॅन आहे. भारत चंद्रावर माणूस पाठवणार आहे. चंद्रावरून माती गोटे रिसर्चसाठी पृथ्वीवर आणणार आहे. अंतरिक्ष किती खोलवर पसरले आहे आणि स्पेसमध्ये आणखी कोणत्या प्रकारचे सिक्रेट्स लपलेले आहेत याचे शोध भारताला घ्यायचे आहेत आणि त्यासाठी भारताला स्पेसमध्ये स्टेशनची गरज आहे. पण एवढं मोठं स्पेस स्टेशन पृथ्वीवरून रॉकेटवर लॉन्च करून स्पेसमध्ये मांडता येत नाही. त्यासाठी स्पेस स्टेशनला तुकड्या तुकड्यामध्ये स्पेसमध्ये असेंबल करावं लागते. पृथ्वीवरून आपण लहान लहान सॅटेलाईट रॉकेटच्याद्वारे लॉन्च करतो आणि नंतर ते स्पेसमध्ये एकमेकांना जोडले जातात. ह्याच प्रक्रियेला करण्यासाठी डॉकिंग आणि अनडॉकिंग मिशन इस्रोने लॉन्च केलं आहे, ज्याचं नाव आहे स्पेडिक्स. अशाच प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओज बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.